मिळतोय. वरती धावा बनवल्यात, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सलगचे आपण जर पाहिलं तर तिसरी बॅट वैयक्तिक ज्यांनी कमवली आहे. 2 बॅट कमवले, परंतु एक बॅट मी तुम्हाला फक्त एका धावेने गेली होती मॅगी दादा. ती दुसऱ्या मॅच मध्ये 14 धावा बनवल्या होत्या. हरकत नाहीये, वेल प्लेड. भरपूर सारे शुभेच्छा. आता 360 स्पोर्ट्सचे बॅटचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एपी गणेशकडे अनंत वाघ. येस नक्कीच, थँक्यू सो मच एपी गणेश. भरपूर सारे शुभेच्छा असतील. येस, मॅचला आपण जरूर सुरुवात करतोय. सेमीफायनल नंबर 2 आणि जशी सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात होईल, पुन्हा एकदा आपण बघतोय कॉम्बॉक्स मध्ये, जिथे तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल डोंबोलीचा एक उभरता सितारा आणि सातत्याने अगदी टॉप क्लास कॉमेंटेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. येस, मनीषजी बागले सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल कॉम्बॉक्स मध्ये. ओ ट्यू मनीष सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. येस येस, एक लकी ड्रॉ आपण नक्कीच ओपन करतोय. येस, मी विनंती करेन उमेशजी पाटील साहेब आपल्या शुभाचे भाग्यवान प्रेक्षक कोण असणार आहे, कोण असणार आहे. आता शेवटच्या 2 चिठ्ठ्या बाकी आहेत, 2 कूलर शेवटचे जरूर आहेत आणि नंबर आहे 0927 0927. आहे का कोण, आहे का कोण? लवकर बघा, लास्ट 5 सेकंड. 5 4 3 चेक 2 1 अनसोल्ड. संदीप सर कुठे असेल? संदीप सर या. संदीप आचार्य सर, संदीप आचार्य सर कुठे असेल? तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या लवकर या सर प्लीज. आहात अजित सरांनी सांगितलं. येस, नंबर आहे 0918. 0918 आहे का कोण? लवकर, आहे का कोण? लवकर. 0918. चल एक लास्ट काढू, त्यानंतर 1 सेकंड वर नंतर आपण काढूया. आणि 0581. 0581 कोणी आहे का? अरे भाई, आलाय काय आलाय. मारली मनीष सर, अशी डाय मारली जशी काही विहिरीत उडी मारली आहे. कदाचित त्याला दुसरा मिळतोय वाटतं कूलर. काल कदाचित एक मिळालाय तो का? चला सर, मॅचला सुरुवात करूया आपण. भरपूर विलंब झाला. 10 वाजून जवळपास आता 45 मिनिटांची अवधी झाली आहे. पहिला बॉल डिलिव्हर झाला नाहीये, पण पहिला बॉल जसा डिलिव्हर होईल, ही सेमीफायनलची मॅच नेहमी लक्षात राहील अशी घडेल यात मात्र शंका नाहीये. कारण तुम्हाला एका दिशेला पाहायला मिळतोय वियंग पॅकर्स मासगाव, तर समोर असेल डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. कारण बॉल स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉल स्क्वेअर फेकलाय, व्हाईट फेकलाय, रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलने सुरुवात केली जाते. इथे देखील हलक्या हाताने बॉलला पुश करण्याचा प्रयत्न. करतचा खेळ अप्रतिम राहिला आतापर्यंत. सागर सर, त्यांनी संयम दाखवला, अनुशासन दाखवलं, ती एकाग्रता दाखवली, पण आता मात्र त्याला हे सगळं करत असताना त्याला तो अटॅक करावाच लागेल. त्याला ते आक्रमणही थोड्या अंशाने का असेल करावंच लागणार आहे. नक्कीच मनीषजी, जबरदस्त मॅच आहे. सुभाष शिदक चेंबूरचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. चेंबूरमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट आहे. माहुल, चेंबूर, ट्रॉम्बे त्या परिसरातून खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले. या बॉल टॅप केला गेलाय, रन्स मात्र तिकडे सिंगल मिळेल. करण पाटील आहे, आज जबरदस्त कामगिरी केली आहे. आई मौली गोवंडी संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. मानखूर, गोवंडी, चेंबूर, तुम्ही हार्बर लाईन लावला त्या साईडला देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं विस्तारलंय. आणि तिकडचा एक जबरदस्त ऑलराऊंडर करण पाटील, KP47, मिस्टर ऑल फॉर्मॅट. मग टर्फ क्रिकेट, मातीतलं क्रिकेट, अंडरआर्म ओपन, सर्व फॉर्मॅट मध्ये करणचा परफॉर्मन्स पाहण्यासारखा राहिलाय. दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याच्या खेळाचा दर्जा त्यांनी याही चषकामध्ये दाखवला. संपूर्ण अंबरनाथकरांचं प्रेम त्यांनी त्याच्यावरती उडून घेतलाय. असा खेळ त्यांनी केला. मग नक्कीच अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचलेला खेळाडू आहे. भरपूर धावा त्याच्याही नावावरती आहेत आणि हे म्हणायला हरकत नाहीये ना की जर आपण थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलात, जर थोडं कॅल्क्युलेशन केलं, तर मात्र करणच्याच डाव्या बाजूला जी 2 व्हीलरची बाईक आहे ना, तिच्याही थोड्याच्या समीप तो पोहोचलाय की काय. हा बॉल वाईट असेल, जिंकेल त्याला त्या मेगा फायनलची तिकीट मिळणार आहे.
जो संघ पराभव होईल त्या पराभव संघाला देखील 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळेल. यस, आणि ते पारितोषिक आहे 9696. लकी नंबर आहे 9696. कारचा पण नंबर आहे. योगायोगाने मी म्हटलं की माझा पण मोबाईल नंबर शेवटीला 96 आहे. 3 दिवस माझ्यासाठी पण लकी नंबर आहे 96. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळतात. मॅच थोडीफार फसते. सुभाषवर थोडं दडपण पाहायला मिळते. मनीषजी, जर तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळायचं आहे तर एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार आहे. माझगाव संघ आपण थोडं घाई करा, कारण की तुम्हाला पण इकडून माझगावला जायचं आहे. शेवटची ट्रेन पण तुम्हाला भेटणं थोडं डिफिकल्ट आहे. माझगावला जायचं तुम्हाला बायकाळा उतरून जावं लागेल. माझगाव, तिकडे सीताफळवाडी, ताडवाडी, गणेशवाडी अशा अनेक वाडी आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने फ्लिक केल्या बॉलला सिंगल इथे देखील वसूल केली जाते. एक्स्ट्राज वरती कंट्रोल करावा लागणार आहे. सुभाषने आतापर्यंत भरपूर एक्स्ट्रा फेकलेत. आपण पाहिलं तर 3 एक्स्ट्रा सुभाषने आतापर्यंत फेकलेत. धावा झाल्यात 6 धाव फलकेवरती. 3 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. खरं नाही थोडासा शांत राहिलाय. त्या पहिल्या ओव्हरमध्ये शांतता त्यांनी दाखवलेली आहे. त्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी तो संयम नक्कीच दाखवलेला आहे. इथे देखील पुन्हा एकदा हलक्याशा हाताने ते हलकासा पुश करतोय. पुश करो खुश रहो. सिंगल लो सिंगल मिळते. पुशचा हा खेळ आहे. सिंगल डबलचा हा खेळ आहे. एकेरी दुहेरी धावेचा हा खेळ आहे. 7 धावा लागल्या धाव फलकावर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा लागल्या तिथे धाव फलकावरती आतापर्यंत. इथे देखील तेच करण्याचा प्रयत्न आहे. इथे देखील त्या शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केलाय. हलकासा बॉलला टॅप केलाय आणि सिंगल इथे देखील मिळते. 8 धावा लागल्यात. 8 आतापर्यंत वसूल केलेल्या आहेत आणि आता उर्वरित आपण पाहणार आहोत त्या बॉलवरती कसा खेळ केला जाईल. शो स्टॉपर यालाच म्हणतात. शो स्टिलर यालाच म्हणतात. 1 to go फेम. अजित सर, शेवटचा बॉल आहे. त्या शेवटच्याही बॉलवरती चांगला लीफ केलाय का? चांगला लीफ केलाय का? येस, चांगला लीफ केलाय. लेगस्टंपच्या बाहेर बॉल निघतोय. व्हाईट बॉल आलाय. त्या व्हाईट बॉलच्या साहाय्याने त्या एका धावेच्या साहाय्याने धाव फलकही पुन्हा एकदा हलकसं पुढे जात आहे. 5 बॉलचा खेळ झाला. 9 धावा लागल्या धाव फलक्यावरती. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 लागल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या अगोदरच 9 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आता एक बॉल आहे. कारण कदाचित त्या एका बॉलवरती अटॅक करेल का? हा बॉल त्या संजीवनी सारखा एखादी चौकार मारण्याचा तो प्रयत्न करेल का? एक मॅच आठवते ना, त्या मॅच मध्ये तब्बल 5 ते 6 चौकार करणनी मारले होते. इथे देखील नाही केलाय प्रयत्न. शेवटच्या क्षणाला केला बॅटचा फेज ओपन. शेवटच्या क्षणाला सिंगल मिळाली. 6 बॉलचा खेळ झालाय. धावा लागल्यात 10 धाव फलकेवर. बॉलिंग साठी आपण बघूयात कुठल्या बॉलर जबाबदारी दिली जाईल. क्रुशल मॅच आहे. वियंग बॅकर माझगाव संघ त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय. जॉर्ज 11 डिंग डॉंग कल्याण. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सलीम गडकरी येतात राजापूरचे. सलीम गडकरी. मनीषची क्रुशल मॅच आहे कारण की एक्स्ट्रा रन्समुळे मॅच चालू झाली आहे. आता मॅच थोडी बनवावी लागेल. सलीमला एक इकॉनॉमी बॉलिंग करताना स्कोर थोडा शांत करावा लागेल. परंतु रोहन शिल्ले मास्टर माइंड आहे. क्षमता आहे त्यांच्याकडे. क्षमता तर अप्रतिम आहे. कलाही देखील तेवढी चांगली. ते कौशल्य तेवढं चांगलं आहे. आता इथे देखील ती कला, ते कौशल्य, ते सगळं पणाला लावणं तेवढंच गरजेचं आहे. यावेळेस देखील ती कला दाखवतोय, ते कौशल्य दाखवतोय. त्यालाही माहिती आहे ते एक्स्ट्रा झाले, त्यामुळे हे धावफलक आता मोठं करण्याची संधी मिळाली आहे. पण चांगल्या बॉलरला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. चांगल्या बॉलला सन्मान देणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार येणं कठीण आहे. ते क्रिकेटमध्ये अशक्यच आहे जवळपास. पण चांगल्या बॉलला सन्मान करा. सिंगल डबल.
त्याचा खेळ खेळला जातो आणि इथे देखील हे स्कोरबोर्डचं प्रेशर पाहायला मिळत आहे आणि त्या प्रेशरमुळेच आणखी एक वाईट बॉल आलाय. 12 धावा आहेत. 12 ऑन द बोर्ड. एकाच बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल फुल टॉस हलक्या तरी बॉल फक्त टॅप करत असताना दिशा दाखवले सिंगल मिळाली. काय सेन्सिबल खेळ सुरू आहे. शांततेचा खेळ सुरू आहे. हा संयमतेचा खेळ सुरू आहे आणि त्या खेळाचं नाव सध्या तरी अंडरआर्म क्रिकेट आणि त्या अंडरआर्म क्रिकेट मध्ये तुम्ही हा पाहताय अंबरनाथचा वर्ल्ड कप आहे. हा लोटे चषकाचा थरार आहे. अंगावरती शहारा येणारे सामने आहेत. अंगावरती शहारा येणारी ही स्पर्धा ही देखील तशीच आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक केला. आणखी एक सिंगल मिळाली आहे. करण पाटील देखील तेवढाच चांगला खेळ करतोय. येस सर सिंगल आहे. अजित सर असं सांगतात जसं काही लहान मुलाला त्याचे आई वडील ओरडतात तसंच सांगतात सिंगल आली आहे. पण ही देखील त्याची शैली आहे. त्याची स्टाईल आहे. प्रत्येकाची छाप सोडण्याची एक वेगळी शैली. पुढचा बॉल समोर स्ट्रेट ऑफ द ग्राउंड बॉल गेलाय. करण पाटीलचा हात तडाखा पाहताय. पट्ट्याने आणखी एक पाठवलाय मैदानाच्या बाहेर. झटपट पटापट पाठवलाय. आलाय चौकार. जबरदस्त बॅटिंग केली आहे करण पाटील. गोवंडीचा सितारा मात्र अंबरनाथ मध्ये दाखल झाला आणि काय अफलातून बॅटिंग करत असताना आणि खेळतोय कल्याणकरांसाठी. हीच तर खरी मजा आहे अंडरआर्मच्या क्रिकेटची. हेच तर खरा अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा 18 लागल्यात. हाय व्होल्टेज हाय स्कोरिंग ही मेगा फायनलची मॅच असेल. इथेच डॉट बॉल टाकलाय. डॉट बॉल टाकलं देखील तेवढंच गरजेचं होतं. भरपूर काळांतराने हा डॉट बॉल आलाय. तो देखील येणं तेवढंच गरजेचं होतं. टाकलाय डॉट बॉल. 1 to go. पुढे देखील एक स्वीप केलाय. बॅटचा हलकासा कडा इथे लागत असताना सिंगल मिळणार आहे. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि त्या 2 ओव्हरच्या खेळामध्ये 19 धावा लागल्या धावफलक्यावरती. 19 लागलाय. सागर सर आपण पाहिलं ना तर 12 बॉलचा खेळ झालाय. 12 बॉल वरती अगदी या क्रीडांगणावरती पहिल्या 12 बॉल वरती कधी कधी 8ही पाहिल्यात, कधी 6ही पाहिल्यात, कधी 10ही पाहिल्यात. पण हा खूप मोठा स्कोर आहे. नक्कीच. परंतु क्रिकेट जशी नाण्याला 2 बाजू तसं क्रिकेटला पण 2 डाव आहेत. एक डाव चालू आहे, दुसरा डाव अजूनही बाकी आहे. जे घडलं नाही ते सेमीफायनल मध्ये पाहायला मिळेल का? 50+ पण रन चेस होताना पाहायला मिळतील का? इट्स अ क्रिकेट. कारण की समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अभिषेक देवडीला आपण विसरून चालणार नाही. सूरज उपाध्याय आहे, करण ठाकूर आहेत. थोडं फास्ट खेळायचं प्लीज. वियंग पॅकर माझगाव संघ थोडं स्पीड अप करा. माझगाव वियंग पॅकर माझगाव थोडं स्पीड अप करायचं मित्रांनो प्लीज. महत्वाची मॅच आहे ना आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये देखील प्रत्येक जण आलाय. प्रत्येक जण पाहतोय मॅच. पहिल्या 12 बॉल वरती तब्बल धावा इथे 19 वसूल केलेल्या आहेत. 12 मध्ये 19 झाल्या. त्यात एक चांगला चौकार आपण पाहिलात करण पाटीलच्या बॅटमधून. पण आता इथून सूरज उपाध्याय. ही वडाळ्याची एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. या सूरजला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. या सूरजला आता या रात्रीच्या अंधारामध्ये चमकावं लागणार आहे. वियंग पॅकर माझगाव प्रत्येकाला त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात चांगला खेळ करावा लागेल. कारण हा सगळ्यात मोठा खेळाचा प्लॅटफॉर्म आहे. इथे स्वीप केला. पुन्हा एकदा आणखी एक सिंगल मिळणार आहे. स्वीपचे फटके त्याचबरोबर लेट कट, स्क्वेअर कट हे सगळे फटके आज पाहायला मिळतील तुम्हाला. 20 धावा लागल्यात. मास्टर माइंड आहे, कॅप्टन कूल आहे. तो समोर आला. समोर आल्यानंतर समोरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग. फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार फिल्डिंग करतोय सूरज. खांदे थोडेसे सागरजी झुकलेले आहेत. कारण वियंग पॅकर माझगाव संघाला माहिती आहे की धावफलक भरपूर पुढे गेलाय. पण अजूनही तो कमबॅक त्यांना करावाच लागणार आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला कमबॅक आणि फक्त कमबॅक मागत असतो. इथे नेहमी प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हल्ले करतील. त्या हल्ल्यांना उत्तर देणं म्हणजे क्रिकेट. प्रति हल्ले करणं म्हणजे क्रिकेट आहे. पुन्हा पुश. हलक्या हाताने पुश. आणखी एक सिंगल. पुश केला, खुश केला. टीमला खुश करतोय करण पाटील सध्या तरी. ती बाईक कुणाच्या नावावरती जाईल? ती अंबरनाथ मध्ये राहील की मग ती कल्याणला जाईल की मग ती माझगावला जाईल? याचे उत्तर मिळेल. पहिला बॉल याच्या आधीचा बॉल पायावरती होता. मनगटाच्या साहाय्याने सिंगल वसूल केली. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर. त्याला हलक्या हाताने पुश करत सिंगल इथे देखील वसूल केलेली आहे.
14 धावा त्याच्या वैयक्तिक झालेल्या आहेत. करणच्या आता देखील 14 झाल्यात. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर भरपूर धावा केल्यात करणनी आणि भरपूर बॅट्सही त्यांनी मिळवलेल्या आहेत. आणखी एखादी त्याला मिळेल का? शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा बॉल. हलक्या हाताने बॉलला इथे पुश केलाय आणि पंचांकडे मागणी केली जाते. पंचांकडे मागणी ह्याच गोष्टीची केली जाते की इंटेन्शन काय होतं. क्रिकेटचा रूल तुम्हाला हेच सांगतो ना की जर बॉलर बॉल अडवण्यासाठी येतोय किंवा कुठलाही खेळाडू येतोय, बॅटर मध्ये आलाय, पण त्याचा अडवण्याचं इंटेन्शन आहे का? धाव कंप्लीट केली आहे, ती ग्राह्य धरल्या जाणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्यात धाव फलकावरती. 3 ओव्हर मध्ये 24 धावा लागल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल वरती किमान एका दुसरा चौकारासाठी प्रयत्न करतील. फास्ट खेळा वियंग पॅकर मासगाव. जास्ती वेळ आपल्याकडे नाहीये, थोडंसं स्पीडअप करण्याची आवश्यकता आहे. करा 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 थोडंसं स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल आहेत ते फेकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नकुल येतोय. याही खेळाडूंनी अगदी खूप कमी काळावरतीमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघामध्ये एक चांगली जागा बनवली आहे. नकुल बॉलिंग ट्रॅक वरती आहे, पण आव्हान खूप मोठं आहे कारण अटॅक आता करणारच आहे. पण हा पहिला बॉल डॉट टाकलाय आणि त्या चांगल्या फिल्डिंगमुळे प्रेक्षकही टाळ्या वाजवतात चांगल्या फिल्डिंगसाठी. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा लागल्या धावफलकेवरती. काय टार्गेट सेट केलं जाणार आहे, किती लक्ष इथे सेट केलं जाणार आहे, मेगा फायनल मध्ये कुठला संघ जाईल? पुढचाही बॉल पुन्हा एकदा फ्लिक केला. आता मोठ्या फटक्याचा प्रयत्न नाहीये. अगदी रोहनने तेच जाऊन सांगितलंय ना, कानमंत्र देण्यात आलेत की हरकत नाहीये, आपण भरपूर पुढे आहोत मॅच मध्ये. 5 बॉल 5 केले तरी देखील चालतील. तसाच प्रयत्न राहतोय. हे कॅमेरा अँगल्स, प्रत्येक अँगलने वेगळं दृश्य टिपलं जात आहे. अगदी आता करणच्याही चेहऱ्यावरती फोकस केलं जात आहे. फोकस बॅटिंग आहे त्याची सुरू आहे. शेवटचे 4 बॉल. पुढे आला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वा 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 काय बॉल मारलाय करणनी. अंबरनाथकर कसा गेलाय, बॉल जातोय झटपट पटापट. मनीषजी म्हणजे ही मॅच अगदी तशीच रंगताना पाहिली गेली. करणचा जो स्टार्ट टू एंड आज दिवसभर जी पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत सेमीफायनल पर्यंत जी रंगतदार बॅटिंग करण पाटीलची, क्लासिकल करण. ज्या नावातच रन आहे, रन नाही करणार तर काय करणार? त्यांनी अगदी तेच सांगितलं ना त्याचा इंटरव्ह्यू घेत असताना की मागच्या सीझनला मी ही स्पर्धा मिस केली, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने मला कॉल केले, एकदा तरी ये आणि एकदा तरी खेळ ही स्पर्धा. तो आला, तो खेळला आणि तो खेळत असताना त्यांनी आणखी एक बॉल चांगला टोटवलाय, पण सिंगल मिळणार आहे. पडदा बाउंड्री आहे ना, इथे जर बॉल त्या पडद्याला अडकला, लागला, बॅनरला लागला तर चौकार मिळेल. वरून गेला टॅप करत असताना तर सिंगलच मिळणार आहे. मला असं वाटतं मागच्या सीझनची बॅटिंग पण या सीझनला करणनी केली. अगदी जरूर केली आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. शेवटचे 2 बॉल. धावा बनला धाव फलकावरती 30. इथे देखील चांगला स्ट्रोक केला आणि हाय बॉल टॅपच्या साह्याने पुन्हा एकदा आणखी एक सिंगल आहे. पण मात्र हा शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल वरती तो प्रयत्न करेल. तो प्रयत्न हाच करेल की हाही बॉल मोठा केला पाहिजे. त्याच्याकडेही ती संधी मिळणार आहे. नासिंग नाव द ट्रॅक. त्या शेवटच्या बॉल वरती गोलंदाज नकुलची कमाल केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या बॉल वरती ती विकेट त्याला मिळते. शेवटचा बॉल डॉट जातोय आणि टार्गेट सेट झालाय. ते टार्गेट असं सेट झालंय की फाईट होणार. वियंग पॅकर मासगाव संघही तो फाईट करणार यात ती मात्र शंका नाहीये. 31 झाल्यात, 32 धावेचं लक्ष आहे. यस
विजय चला स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या. आणि जशी या सत्राला सुरुवात होईल, या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा जे सध्या तरी लीडच्या भूमिकेमध्ये असतील या सत्रामध्ये त्यांनाही जॉईन करतोय. माझ्यासोबत आज सागरजी मोरे सर जॉईन करतील आपल्याला या दुसऱ्या सत्रामध्ये, जे या सत्राला खऱ्या अर्थाने लीड करतील, ज्यांनी खऱ्या अर्थाने अंडरअपच्या क्रिकेटला आणि या समालोचन क्षेत्राला अंडरअपच्या विश्वामध्ये लीड केलेलं आहे. ओव्हर यू सागरजी मोरे सर. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो, संपूर्ण लोटे परिवार, सर्व त्यांचे मित्र परिवार आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इकडे उपस्थित राहिले गेले आहेत. आमच्या महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेतात. त्या पण बोलतात कधी संपतील, 11 वाजत आलेत. सर्वांना उद्या ऑफिसला पण जायचं आहे. घड्याळाच्या काट्यावर चालणारे आपण सर्व आहे. 8:53 ची CST फास्ट जर सुटली तर पुढचं पूर्ण शेड्यूल हलतं. त्यामुळे सर्व घड्याळाच्या काट्यावर चाललं पाहिजे. लेट्स प्ले. आपलं हे कॉमेंट्री बॉक्स देखील आमच्यापर्यंत दाखवतं. थँक्यू सो मच श्री साई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम. थँक्यू सो मच. वळूया दुसऱ्या डावाकडे. स्वागत आहे सर्वांचं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर माझगावचा एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो, ऋग्वेद जाधव. त्या सोबतीला चेंबूरचा अजून एक जबरदस्त बॅटर अभिषेक देवळे. 2 वियंग पॅकर माझगाव संघाचे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. बॉलिंगसाठी करण सोडा. मी मगाशी पण म्हटलं, त्या चषकामध्ये पारितोषिक आहे मोठमोठे, त्या चषकाचं नाव आहे लोटे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मांदेवाल्यांची आपण पाहिलं तर इकडे मांदेवाली पाहिली गेली आहे. बॉलिंगसाठी करण सोडा, स्ट्राईक एंडला ऋग्वेद. कोणता संघ मात्र इकडे बाजी मारेल, कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये? 1,09,696 प्रथम क्रमांक कोण जिंकेल? करण सोडा बॉलिंगसाठी. एक वेगळी शैली आहे. मुंबईकरांचा लाडका खेळ आहे अंडरआर्म क्रिकेट. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट, फक्त क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेल्याच्या ऋग्वेदनी पण जबरदस्त बॅटिंग केली आहे. त्यांनी पण दिवस गाजवला त्याचा एक. त्याला पण माहिती आहे की 32 रन्स या ग्राउंडवर आपण पण चेस करू शकतो. एका दुसरी बाउंड्री टायमिंगला कधी पण येईल. कोणता संघ मात्र बाजी मारेल, कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये? करण सोडाची पहिली ओव्हर देखील तेवढीच महत्वाची असणार आहे. समोर सी बाउंड्रीचं क्रिकेट आहे. बाउंड्री थोडी जवळ आहे. साई पाल एका साईडला सुनील विश्वकर्मा आहेत फिल्डिंगसाठी. अभिष जोडकी अबू थोडा अनुभव सांगतायत. त्यांना माहिती आहे की क्रिकेट माइंड सेटनी खेळणं गरजेचं आहे. तुम्ही भला मुंबईत कितीही चांगलं क्रिकेट खेळा, परंतु एक मॅच कशी पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं असणार आहे. आज भारतीय संघाला पण भला मोठा धक्का दिला साऊथ आफ्रिका संघाने. इट्स अ क्रिकेट. बॉलिंगसाठी करण. यावर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. ऋग्वेदचं पण माइंड सेट आहे की आपण सिंगलनी मॅच बनवूयात. जबरदस्त मॅच आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. करण सोडा. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर ऋग्वेद माझगावचा एक जबरदस्त खेळाडू. माझगाव परिसरात प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट पण खूप चांगलं खेळलं जातं. त्या परिसरातून बिलॉंग करतात. माझगाव मुंबई. बॉलिंगसाठी करण सोडा. आणि आपल्या समवेत वाळेकर साहेबांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. एक युवा नगरसेवक पवनजी वाळेकर साहेबांचं मात्र पुन्हा एकदा स्वागत होत आहे. स्वागत आहे साहेब. आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. ते बोले फायनल बघूनच जातो. पुन्हा एकदा ते आले आणि आज स्वागत आहे साहेब आपलं देखील. अगदी पवनजी वाळेकर साहेबांचं स्वागत आहे. एक युवा नेतृत्व या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून मात्र इकडे दाखल झाले आहेत. पवनजी वाळेकर साहेबांचं मात्र अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर सुरुवात दमदार केली आहे. मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. भव्य दिव्य असं आयोजन. दुसरं पर्व या क्रीडा स्पर्धेचं लोटी चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंगसाठी करण सोडा. स्ट्राईकला ऋग्वेद जाधव आहेत. हाय व्होल्टेज मॅच 32चं टार्गेट आहे. करणची एक वेगळी अदा आहे. बॉलिंग करण्याची एक वेगळी स्टाईल आहे.
थोडं स्पीडअप करायचं आहे फिल्डिंग टीम. डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण संघ, अबू थोडं स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर करणची अगदी बॉल पकडण्याची, ती बॉल फिरवण्याची, म्हणजे दिवाळीला आपण लाडू बनवतो तसे तो लाडू बनवतोय. या बॉल देखील आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक जबरदस्त सिंगल. ऋग्वेद टिपिकल कंजूस बॅटिंग पाहायला मिळतीये, परंतु 3 बॉल मध्ये पहिले 3 सिंगल आलेत. जबरदस्त स्टार्ट केली आहे ऋग्वेदने पण. 32 करायच्या दिव्यांग पाकर माझगाव संघ पण मॅच सोडणार नाहीये. एवढ्या लांबून आलो तर जिंकूनच जायचंय. करण सोडा. या बॉल देखील पुन्हा एकदा कॅल्क्युलेटिव्ह सिंगल पाहिला गेला. एक जबरदस्त बॅटिंग ऋग्वेदची, म्हणजे कुठलाच खेळाडू पण हलत नाहीये, तो अगदी तिकडेच बॅटिंग करतोय. स्ट्राईक एंडला रिव्हर्स स्वीप स्वीप, त्यानंतर पॉइंटला देखील बॅटिंग. पुन्हा एकदा लोटे चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. बॉलवर देखील आपण प्रिंट पाहिली गेली. लोटे चषक कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऋग्वेदची बॅटिंग आयोजन, ऋग्वेदसाठी टाळ्या. जबरदस्त बॅटिंग. अंडरआर्म क्रिकेट काय असतं आणि काय अंडरआर्म क्रिकेटची बॅटिंग असते ऋग्वेदची आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. 1 to go. वेगळी अदा आहे अजित निकम सरांची, आणि ज्यावर संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट फिदा आहे अशी त्यांची अदा आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा सिंगल. वा मित्रांनो, 6 बॉल 6 सिंगल पाहिले गेले ऋग्वेदचे. जबरदस्त बॅटिंग. थँक्यू. मनीषजी काय बोलाल, मॅच पहिल्या बॉलवर पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉल 6 सिंगल आलेत. 18 बॉलांनी जिंकण्याकरिता 26 रनची गरज आहे. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे सागर सर, कारण समोरच्या संघालाही माहिती आहे ना, मासगाव टीमलाही माहिती आहे की डिंगडॉंग 11 जॉर्ज संघाकडे 3 हुकमी गोलंदाज आहेत. पहिल्याचा वापर केला, सध्या तरी दुसरा आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. त्यानंतर आकाश शायनाला पाहणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये देवाचा वापर झाला, त्यावरती थोडेसे हल्ले चढवण्यात आले. मग त्यानंतर राहुल सुरवडेलाही 1 ओव्हर आपण टाकताना पाहिलं होतं. हे सगळं काही त्या शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, आणि त्या शेवटच्या षटकापर्यंत किती धावा असतील. जर मात्र त्या धावा 12च्या आत राहिल्यात तर मॅच पाहायला मजा येईल, पण त्या 12च्या वरती पाहायला मिळाल्या तर मात्र मॅच पूर्णपणे डिंगडॉंग 11 जॉर्ज संघाच्या दिशेने जायला मिळणार आहे. हे 12 बॉल आता चांगले टाकणं गरजेचं आहे. गोलंदाजांना कॅल्क्युलेटिव्ह बॉलिंग करणं गरजेची आहे, पण त्याबरोबर प्रेक्षकांनाही विनंती आहे, रॅलिंग वरती जोर टाकून उभे राहू नका. थोडेसे मागे या प्लीज, प्लीज या थोडेसे मागे. साईपाल बॉलिंग ट्रॅक वरती. याही खेळाडूचा तो खेळ सागर सर तुम्हालाही आठवतोय, KPL सारख्या स्पर्धेमध्ये एका विकेटसाठी तब्बल 13,000चं पारितोषिक याही खेळाडूने मिळवलंय. हा पहिला बॉल, या चुका करून टाळावा लागणार आहे. ते देखील या प्रामुख्याच्या 3ही गोलंदाजाला एक्स्ट्राच फेकून चालणार नाहीये. मॅच क्लोज येईल यात ती मात्र शंका नाहीये. बॉलिंगसाठी साई पाल येत आहेत. वाय चषकामध्ये देखील 1 वर्ष त्यांनी बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला. नुकतीच माहीमच्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील सिरीज मिळवली बॉलिंगच्या जोरावरती. जबरदस्त खेळाडू आहेत. थोडं कमी क्रिकेट खेळले परंतु दर्जेदार क्रिकेट खेळले गेले. साई पाल कल्याणचा एक असा खेळाडू, 2014 पासून मी त्याला देखील क्रिकेट खेळताना पाहिलं गेले. 10-12 वर्ष एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळला गेला. साई पाल अनुभव आहे, परंतु स्ट्राईक एंडला अभिषेक देवळे चेंबूरचा एक धडाकेबाज बॅटर पहिल्या बॉलवर समोर खेळले गेलेत. अभिषेक देवळे पण मॅच सोडणार नाहीये, त्याच्याकडे पण क्षमता आहे. क्रुशल मॅच आहे. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर फसताना पाहायला मिळते. सामना पण पाहिलं तर थोडा रंगताना पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. NN बॉईज संघ नालंदा नगरचा संघ मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. बेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र संघाने बाजी मारली. या बॉलवर मात्र साई पालने पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय. अभिषेकला थोडं थांबवलं गेलं अडचणीमध्ये.
वियंग पॅकर माझगाव संघ. चेक केला जाईल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. अंपायर आताचं डिसिजन काय आहे? फेअर डिलिव्हरी असणार आहे. कुठे ना कुठेतरी मोठ्या स्ट्रोकची गरज असणार आहे. अभिषेक देवळे थोडं अडचणीमध्ये स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी साईब पाल. या बॉल देखील परफेक्ट बॉल पाहिला गेला आणि तिकडे सुनील विश्वकर्मा देखील टायमिंगला बॉल आला. त्याला माहिती आहे की डिक्लेअर जाऊन चालणार नाही. मॅच आपल्याला चालू ठेवायची आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 23 धावांची गरज आहे. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ जाईल मेगा फायनल मध्ये की वियंग पॅकर माझगाव स्ट्राईकला ऋग्वेद येत आहेत. समीकरण थोडं बदललंय. पोलिससाठी साई पाल स्ट्राईकला ऋग्वेद. या बॉलवर अभेद खेळले गेलेत. बॉल जाईल आपण पर्यंत 4 रन साठी. शॉट ऑफ द मॅच. वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. जर सुनीलच्या आवाक्याच्या बाहेर बॉल गेला तर मात्र अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये कुणाच्याही आवाक्यात तो बॉल नव्हता हेही म्हणायला हरकत नाहीये. अंडरआर्मचा क्रिकेट आणि त्या अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने जॉन्टी रोडची स्पर्धी त्याला द्यावी ना. त्याचं नाव सुनील विश्वकर्मा आहे. काय प्रयत्न त्यांनी केला. पूर्णपणे सूर मारली, डाईव्ह मारली. चौकार नक्कीच गेलेला आहे. जबरदस्त मॅच पाहिली गेली. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल? अंबरनाथकर सेमीफायनल आवडले सध्या टाळ्या होऊन जाऊ दे. जबरदस्त मॅच. दोन्ही संघ फाईट करतायत. वियंग पॅकर माझगाव संघ विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. 16 संघांमधून हे 2 संघ मात्र इथे सेमीफायनल खेळतात. 16 संघ इंटर, 16 संघ आउटरचे आपण पाहिले गेले. 32 संघांमधून ही क्रीडा स्पर्धा कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. तब्बल 2500 लोक ही क्रीडा स्पर्धा युट्यूबला देखील लाईव्ह पाहतात. वा, मग फक्त मुंबई नाहीये, मग महाराष्ट्रातील अगदी रत्नागिरी, मालवण, दापोली त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा क्रेज आहे. मग या साईडला पालघर, डहाणू, वसई, विरार, पुणे जिल्ह्यात देखील अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. परंतु मुंबईत एक वेगळा क्रेज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश येत आहेत. 12 बॉल 18 करायचे आहेत. स्ट्राईकला अभिषेक देवळे एक हार्ड हिटर बॅटर आहे. पहिला बॉल थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे लाऊड अपील. ओ युटी. अभिषेक स्वतःहून बाहेर निघालाय. बॅटर आउट. बॅटिंगसाठी आपण पाहिला तर अभिषेक देवळे माघारी परतले गेले. थोडे नाराज झाले गेले. आकाशने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली गेली आहे. 11 बॉल 18 करायचे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं सूरज उपाध्याय येतात. अजून एक वडाळ्याचा जबरदस्त ऑलराऊंडर ज्याची पण चर्चा संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे. सूरज उपाध्याय त्याची पण वेगळी आता एक खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. 11 बॉल 18 करायच्यात. एका दुसरी बाउंड्री येईल का? 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 11 बॉल 18. जबरदस्त मॅच.
सेमी फायनलची मॅच आहे. या बॉल समोर खेळले गेलेत. 1 रन तिकडे मिळेल. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी. काय स्माइल केली, तो पण खुश झाला, त्यांनी बॉल पकडला. यानंतर मेगा फायनल आपण पाहणार आहोत. संपूर्ण श्री क्रीडा मंडळाचं मी कौतुक करेल. मग टुर्नामेंट करणं सोपं नाहीये. बॅनर लावण्यापासून, तुमचे सर्व टीम्स बनवण्यापासून, सर्वांचे अंपायर्स, त्यांचं जेवणापासून, खेळाडूला पण आपण जेवण दिलं, म्हणजे सर्व काही दिलं. कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता एवढं मोठं आयोजन. रील स्टार साठी देखील पारितोषिक आहे. मग टीम बनवणं, टीमच्या टी शर्ट्स बनवणं, लॉट बनवणं सोपं नाहीये. श्री क्रीडा मंडळाचा त्याचा मोलाचा वाटा आहे. केतनजी लोटे आणि सर्व त्यांचे मित्र परिवार आज त्याच्या मागे उभे आहेत आणि त्यामुळे लोटे चषक आज सक्सेस आहे. भगवानजी लोटे आणि त्यांची संपूर्ण टीम. या बॉलवर व्हाईट बॉल, कहाणीमध्ये ट्विस्ट. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 10 बॉल 16 रन करा गोळा आणि क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16. 10 बॉल 16. बॉलिंगसाठी आकाश. एका दुसरी बाउंड्री येईल का? सूरज उपाध्याय हाती या नावाने देखील ओळखले जातात. हाती मेरे साथी. या बॉलवर स्टेप आउट झाले. फटका थोडा बसताना पाहिला गेलाय, परंतु काय फुटवर्क होतं त्याचं. म्हणजे जसा ससा उड्या मारतो तसा उड्या मारत होता आणि 1 रन तिकडे मिळेल. आणि पण त्याहून अप्रतिम आपण जी डाईव्ह पाहिलीत विकेटच्या मागे, ती डाईव्ह पाहण्यासारखी होती. रोहन शिल्लेने देखील खूप चांगला प्रयत्न केला. त्यांनी देखील त्या डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहते ऍक्शन रिप्ले. त्यांनी अगदी बॉल स्वतःच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आवाक्याच्या तो बाहेर बॉल निघालाय. 9 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. 9 मध्ये 15 हव्यात. इथे समोर खेळलेत. विकेट मिळेल का? आणि हे काय केलंय? हो, हे झालंय तरी काय. हातात बॉल उजव्या, डाव्या हाताने केला प्रयत्न. यालाच तर म्हणतो आपण हे हरे राम हे कृष्ण ये क्या हुई. हे तर मोहे मोहे झालेलं आहे खऱ्या अर्थाने. वा, उजव्या हातात बॉल आहे, डाव्या हाताने उडवण्याचा प्रयत्न केला. आकाश हे काय केलंय? आकाशने ती कॅच पकडली, ती आठवत असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्यामुळे त्याला ते 15,000चं पारितोषिक आठवत असेल. पण हाही क्षण तुझ्या नावावरती आहे. मग क्रिकेटचा खेळ असाच असतो ना, कधी तुम्हाला हिरो बनवतो तर मग कधी. वा, सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे दादा. प्रत्येक जण येतोय, थोडासा फुटेज खाण्याचा प्रयत्न करतोय. 8 बॉल. सागर सर, जिंकण्यासाठी अजूनही 14 धावेची आवश्यकता असणार आहे. 8 मध्ये 14 करायच्यात. काय मॅच रंगली गेली आहे. आकाशला ही सिच्युएशन मात्र त्याला आठवेल. जबरदस्त मॅच आहे. 8 चेंडू 14 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला ऋग्वेद जाधव. या बॉलवर हवेत खेळले गेलेत. फटका फसतोय. आकाशचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. सागरजी, ते सेलिब्रेशन अप्रतिम होतं. ते सेलिब्रेशन सगळं काही द्वेष राग जे काही आहे ते सगळं काही दाखवून दिलं होतं. ही मेगा सेमी फायनलची मॅच आहे ना, खऱ्या अर्थाने आपण हे पाहतोय की 7 बॉल जिंकण्यासाठी 14ची आवश्यकता आहे. हा बॉल कसला आहे? हा बॉल भविष्याचा आहे. हा बॉल भवितव्याचा आहे. ते सेलिब्रेशन जे तुमच्या स्क्रीनवरती हे आकाशचं सेलिब्रेशन आहे. पण इथून क्या बात आहे. 1 टू गो. नवीन बॅटर आपण पाहिले तर पालघरचे करण ठाकूर येत आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहे. पालघर परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. पालघर, डहाणू, वसई, विरार. करण ठाकूर येतात मैदानाच्या आतमध्ये. 90च रन आहे. रन करावे लागतील. 7 बॉल 14. क्रुशियल मॅच आहे. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. प्रचंड शांतता आहे. शाळेत पण आम्ही एवढे कधी शांत नाही राहिलो. या बॉल समोर खेळले गेले. फटका चांगला आहे आणि बॉल जाईल. आपण पाहिलं तर काय घडलं तिकडे. रन मिळतील तिकडे. करण बोलतोय हाताला बॉल लागलाय की नाही आणि लागलाय. रन मिळतील 4. एका करणने मारला.
रन केले एकाने रन सोडले. हाताला बॉल थोडासा ब्रश झाला परंतु करणने त्याच्या चेहऱ्यावरून समजलं की हाताला बॉल थोडासा लागलाय. समीकरण पाहिलं गेले 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मित्रांनो मॅच आवडलीच एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. 6 बॉल 10 लोटे चषक आपल्याला पाहायला मिळते आणि लोटे चषक एक सक्सेसफुल, हाऊसफुल, पॉवरफुल, वंडरफुल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब आज म्हणजे खऱ्या अर्थाने बोलतात ना आपण मनापासून केलं की ते वरचा पाहतोय. त्यामुळे सक्सेसफुल ही आज क्रीडा स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू पाहत आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. काय दिलं नाहीये, सर्व काही दिलं. खेळाडूंना देखील दिलं, प्रेक्षकांना पण दिलं. 6 बॉल 10 करायचे आहेत. 6 चेंडू 10 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. बॉलिंग साठी कोणाला आमंत्रित केलं जाणार? उल्हासनगरचा हसमुख चेहरा राहुल सुरवाडे लाभो येतोय बॉलिंग साठी. ज्या खेळाडूची देखील चर्चा मागील 10-12 वर्षामध्ये आपण पाहिली गेली, राहुल सुरवाडे लाभो. मुंबई, ठाणे, मग रायगड, रत्नागिरी, मालवण, रत्नागिरी पर्यंत देखील जाऊन खूप चांगला परफॉर्मन्स केला. उल्हासनगरचा एक जबरदस्त ऑलराऊंडर त्याचा सामना करतील सूरज उपाध्याय. बघा रेलिंग वरती प्लीज विनंती आहे. एंट्री गेटचे इथे जे समोर आहेत प्रेक्षक बघा तो दरवाजा आतमध्ये आलाय, थोडस मागे व्हा विनंती आहे. मागे व्हा प्लीज, कारण की महत्वाची मॅच आहे. शेवटचे 6 बॉल आहेत, निर्णायक बॉल आहेत. येस आउट कॉम बॉक्स. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. लॅबो विरुद्ध सूरज उपाध्याय. बेस्ट ऑफ बेस्ट. या बॉलवर काय सिंगल केला गेलाय? पहिला बॉल एक रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 5 बॉल 9 करायचे आहेत. त्यानंतर पण आपण जर पाहिला तर या ओव्हरसाठी जॅकपॉट ओव्हर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कॅश प्राइज नक्की झालंय प्रत्येक विकेट साठी, राहुल साठी अर्थातच लॅबो साठी ही संधी असणार आहे. जर क्लीन बॉल घेतला रोख रक्कम 5,000 रुपये आणि जर विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि बॅटिंग करत असताना प्रत्येक चौकाराला तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्मान्य आदरणीय विद्यमान नगरसेवक पवनजी वाळेकर साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. बॅक टू कॉम्बॉक्स. क्या बात आहे. हजाराशिवाय वार्ता नाहीये. या बॉल समोर खेळले गेले, कॅच सुट्टी आहे परंतु जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले करण सोडाचे. तुम्ही एक वेळ दारू सोडा, सिगारेट सोडा परंतु कॅच नका सोडू. करण सोडा. हा कॅच सोडली आहे. करणच्या चेहऱ्यावरती काय दिसतंय? मॅच आली आहे 4 बॉल मध्ये. आता 9 धावांची गरज आहे. लॅबो विरुद्ध सूरज उपाध्याय. वा पैसा वसूल मॅच. सर्वांनी ह्या सेमीफायनलची वाट बघत होती की ओपनची सेमीफायनल कधी आहे. युट्यूबवर देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. मात्र युट्यूबला देखील लाईव्ह क्रीडा स्पर्धा पाहतायत. ऑन ग्राउंड देखील उभा राहायला जागा नाहीये. मगाशी मी बघितलं तर मागे पण स्टेजच्या मागे युट्यूबवरच बघतायत कारण की इकडे बघायलाच जागा नाहीये. लॅबो 4 बॉल मध्ये मात्र आपण पाहिलं तर ही मॅच पाहू शकतो आपण हा रिप्ले. चार चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. बाहेरून कोणी कॉल नका करू प्लीज मित्रांनो, विनंती करेल. 4 बॉल 9. चार चेंडू आणि 9 धावांची गरज असणाऱ्या मॅचला जिंकण्याकरिता. बघा अंपायरचा निर्णय अंतिम राहणार आहे. अजून कमिटीचा निर्णय आहे. बघा वेळ घेऊ नका, त्यासाठी आपण तिसरा पंच देखील ठेवलेला आहे. ते चेक केलूनच जे काय निर्णय आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो. चला वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायचं. अंपायर चला. येस बॅट्समन चला वेळ घेऊ नका, मोठी स्पर्धा आहे. बघा पंचांशी वादविवाद करू नका, अन्यथा पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा विनंती आहे, महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. चला वेळ घेऊ नका. येस मॅच ऑन. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. लॅबोला पण तेवढं टेन्शन आहे, बॅटरला पण तेवढं टेन्शन आहे, अंपायरला पण तेवढं टेन्शन आहे, प्रेक्षकांना पण तेवढं टेन्शन आहे आणि फिल्डरला पण टेन्शन आहे. 4 बॉल 9. बॉलिंगसाठी राहुल, स्ट्रायकेटला सूरज उपाध्याय. या बॉलवर खेळले गेले तिकडे मात्र देवा होते, नावातच देव आहे. अरे देवा. आता 3 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. पण मित्रांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 बॉल 9. वा पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. चौकार येईल का टायमिंगला? 3 बॉल 9. कोणता संघ मात्र इकडे बाजी मारेल?
वियंग बॅकर माझगाव की डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण फायनल मध्ये कोण जाईल? या बॉलवर बीट केलं गेलं आणि तिकडे वाईट बॉल आहे. आता मॅच देखील थोडी फसताना पाहिली गेली आहे. बघूयात शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आपल्याला काय पाहायला मिळेल. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. 2 बॉल 8. क्या बात है. आता प्रत्येक जण बोलत एक बाउंड्री येऊ दे, एक बॉल 4 बघायला मजा येईल. हा, सर्वांना मजा फक्त करायची आहे. उद्या ऑफिसला पण जायचंय. 2 बॉल 8 करायचे आहे. जबरदस्त मॅच. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अभिज दोडके, अबू, करण, सोडा, लॅबो थोडी मात्र मीटिंग करतात की लॅबो हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर अक्षय देवळे येतात. 2 बॉल 8 आपल्या टीमला जिंकून देईल का? 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. 2 बॉल 8. अक्षय देवळे 2 चेंडू 8 धावा. काहीतरी कर भावा. या बॉलवर बीट केलं गेलंय आणि डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक करत असताना लॅबोचं सेलिब्रेशन. तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य आदरणीय पवनजी वालेकर साहेबांच्या वतीने असणाऱ्या लॅबोसाठी आणि या स्पर्धेचे शिल्पकार क्लीन बोल्ड साठी 2,000 रुपये म्हणजे टोटल 7,000 रुपयाची विकेट आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लॅबोसाठी. हळद टीम वियंग बॅकर माझगाव संघ मेगा फायनलच्या दिशेने डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण संघ मध्ये जाऊन पोहोचतोय लोटे चषकामध्ये. मेगा फायनल मध्ये डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. थँक्यू सो मच. येस, आपण प्रथमतः देतोय या मॅचचा मान ऑफ द मॅच